तर आज आम्ही निघालो होतो लग्नाला जाण्यासाठी, ट्रेनने जाणार होतो. म्हणून मग हे सुद्धा आले होते आम्हाला बसून देण्यासाठी. ट्रेनमध्ये बसलो पण जागा काही नव्हती, म्हणून मग दोघी मायले की मस्त अशा खालीच बसून गेलो. आम्ही हळदीच्या दिवशी जाणार होतो आणि हे लग्नाच्या दिवशी येणार होते. तर फायनली आम्ही लग्न घरी येऊन पोचलो. लग्न होतं ह्यांच्या आत्ते बहिणीचं, म्हणजेच की माझ्या बहिणीचं. तर इथे कसारीनं आलीच होती आम्ही गेल्याबरोबर. तर त्यांनी आधी जर ब्लाऊज पीस वगैरे टाकून ब्लाऊज पीसवर तांदूळाने हे असं काहीसं काढलं होतं, त्याची पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर नवरीला चुडा भरला गेला. तर हे काय आहे मला तर काही आयडिया नाही, कारण आमच्याकडे काही काढत नाही. तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर पाहुण्यांची येजासुद्धा चालू होती आणि नवरीच्या बांगड्या भरून झाल्यानंतर सर्व बायांनासुद्धा बांगड्या भरून घेतल्या. इथे आजीचं रेवाला झोपू घालणं चालत होतं, पण ती काही केल्या झोपत नव्हती. नवरीची बॅग पॅक करायची बाकी होती, म्हणून मग मस्त अशी बॅगची पूजा वगैरे करून घेतली आणि नवरीने सुद्धा बॅग वगैरे पॅक करून घेतली. त्याच्यानंतर सर्वजण बांगड्या भरत आहे हे बघून रेवलासुद्धा बांगड्या भरायच्या होत्या. म्हणून मग आजीचं इथे ट्राय करणं चालू होतं की माझ्या नातीला कोणत्या बांगड्या येतात. पण तिच्या हाताला एकही बांगडीचा जोड आला नाही. सर्व बांगड्यांना तिच्या हातातून अशा गळून पडत होत्या, म्हणजेच तिला ढिल्या होत होत्या. तर त्याच्यानंतर मी सुद्धा मस्त असं बांगड्या भरून घेतल्या आणि इथे बहीण भावांची मेहंदी काढणं चालू होती. म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं की बहिणी आम्हाला सुद्धा या ब्लॉगमध्ये. हा सोयरीकचा कार्यक्रम चालू होता. ह्यांच्याकडे सोयरीक म्हणतात, तर आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये होबास म्हणतात. तर तोच कार्यक्रम इथे हळदीच्या दिवशी चालू होता. तर तो कार्यक्रम म्हणजे असतो की दागदागिने जे काय आपण कपडे वगैरे लग्नाच्या दिवशी घालणार असतो ना, त्या सर्व गोष्टी दिल्या जातात आणि त्याच्यानंतर तिथे नवरीला औक्षण वगैरे केलं जातं. तर तोच कार्यक्रम आहे हा. तर सर्वांनी ओवाळणी वगैरे टाकून घेतली. नवरीने सुद्धा सर्वांची मस्त अशी आशीर्वाद वगैरे घेऊन घेतली. सर्वात आधी तर मामाने ओवाळणी टाकली आणि मग बाकी इतर लोकांनी. तर हे सर्व आटोपल्यानंतर नवरीचा इथे न्हानोरा चालू झाला. तर न्हानोरा म्हणजेच की हळदीच्या आधी आंघोळ घातली जाते, त्याला न्हानोरा म्हणतात. तर इथे न्हानोरा वगैरे झाला आणि त्याच्यानंतर 2 जोड्या बसल्या होत्या नवरीच्या आजूबाजूला, त्यांचीसुद्धा मस्त अशी आंघोळ करून घेतली. आणि ते झाल्यानंतर नवरी मग पुन्हा अशी रेडी होऊन येते मस्त अशी हळदीसाठी. तर मग त्या सर्व गोष्टी, तर न्हानोरा वगैरे झाल्यानंतर मस्त अशी नवरीसुद्धा रेडी होऊन आली होती हळदीसाठी आणि मी सुद्धा मस्त अशी रेडी झाली होती. तर इथे हळदीचा कार्यक्रम मस्त असा पार पडला होता. तर चला मग आता ब्लॉग इथे संपवते. मी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.